मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात सुधीर मुनगंटीवारांनी थोपटले दंड। मला कोणाच्या ताकदीची गरज नाही, राज्यभर दौरा करणार मुनगंटीवारांची घोषणा। भाजपातल्या नव्या शीतयुद्धाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी उद्याचा मुहूर्त। पत्रकार परिषदेत करणार घोषणा, कोण किती जागा लढणार याचीही माहिती देणार। मुंबईत महापालिका निवडणुकीची चर्चा आता दिल्ली स्तरावर। मविया एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न। संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा। मुंबईतलं महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। पुढचे 2 दिवसांमध्ये मुंबईच्या जागांवाटपावरती शिक्कामोर्तब होणार। आज किंवा उद्या शिवसेना भाजपमध्ये होणार चर्चेची तिसरी फेरी। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, लवकरच घोषणा होणार। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंचा दावा, दोन्ही पक्षातील बोलणी झाल्याचीही माहिती। नाशकात शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला 45 ते 50 जागांचा प्रस्ताव। मेरिटनुसारच शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा देणार, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। पक्षातले लोक घेतले तर नाराज होणारच। भाजपातल्या प्रवेशांवरनं अजित पवारांची नाराजी, तर युद्धात, प्रेमात आणि निवडणुकीत सर्व काही माफ असतं। अजित पवारांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची मिश्किल प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंचा दावा। स्वाभिमानी मराठी माणसाने आशांना हिसका दाखवा, चित्रेंचं आव्हान। पक्षाच्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता ती वेळ आली आहे। मालवण आणि कणकवलीतील पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट, तर नितेश राणेंनी अपयशानं खचून जाऊ नये, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी। रशीद मामूंच्या पक्षप्रवेशाला चंद्रकांत खैरेंचा विरोध, तर खैरेंची नाराजी मी नक्कीच दूर करेन, रशीद यांची प्रतिक्रिया। सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा। सुनावणी सुरू असेपर्यंत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी राहणार मात्र अधिकार नसणार, कोर्टाचे निर्देश। 2021 मध्ये पार्थ पवार, शीतल तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी। प्रत्येक पानावरती पार्थ पवारांची सही, अंजली दमानी यांचा आरोप। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये अजित पवारांचाही समावेश असल्याचे पुरावे, दमानी यांची माहिती। संविधानात हिंदू शब्द टाकला किंवा नाही टाकला तरी भारत हे हिंदू राष्ट्रच, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। सूर्य पूर्वेकडनं उगवतो हे सांगायला संविधानाची गरज नाही, भागवतांनी केलं स्पष्ट। भगवद्गीता धार्मिक ग्रंथ नाही, एक नीतिशास्त्र आहे, मद्रास हायकोर्टाचं निरीक्षण। गीता आणि योगाचं शिक्षण देणाऱ्या ट्रस्टची FCRA अंतर्गत नोंदणी नाकारण्याचा निर्णय रद्द। प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाचं निरीक्षण। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टाची नोटीस। 12 मार्चला होणार पुढची सुनावणी। राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या निकालाला ईडीने दिलं होतं आव्हान। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान फ्री ट्रेडची झाली घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी फोनवरनं केली चर्चा। 5 वर्षात व्यवहार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट। तुर्कीच्या मेर्सिन शहरामध्ये खळबळजनक घटना। 12 वर्षीय विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांवरती झाडल्या गोळ्या, मुख्याध्यापक गंभीर जखमी, तर पोलिसांनी घटनेनंतर आरोपी मुलाला घेतलं ताब्यात। आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी। सेन्सेक्स 638 अंकांनी वधारला। गुंतवणूकदारांचा 4 लाख कोटींचा फायदा।